नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र जनार्दन शिंदे आणि बघा हा आहे आपला कापसाचा प्लॉट। छान पद्धतीने कापूस आतापर्यंत कापसाची वाढ चालू होती, पण गेले 8-10 दिवस सारखा पाऊस चालू असल्यामुळे कापसावर मावा या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे। त्याच्यामुळे आज आम्ही फवारणी देखील चालू केलेली आहे। हा बघा मावा दिसत आहे का आपल्याला, किती दाट प्रमाणात माव्याचं प्रमाण आहे याच्यावरती। त्यामुळे आज आम्ही फवारणी चालू केलेली आहे। तर माव्याच्या नियंत्रणासाठी आम्ही उलाला हे कीटकनाशक फवारणार आहोत आणि त्याच्यासोबत टॉनिक म्हणून आम्ही एक दुसरं टॉनिक वापरणार आहोत, विटा नावाचं, बायोविटा ह्या नावाचं टॉनिक त्याच्यासोबत वापरणार आहोत। आणि नंतर त्याच्यासोबत एक स्टिकर सुद्धा वापरणार आहोत। स्टिकर मित्रांनो, औषध पानावरती पडल्यानंतर औषधाला पांगवण्याचं काम करतं, त्याच्यामुळे स्टिकर देखील वापरणार आहोत। त्यामुळे काय होतंय, औषध पडलेलं एका जागेवर थांबून राहत नाही, तर सर्वत्र पांगतंय। पाऊस सारखा असल्यामुळे पिकावरती कापूस असो, मूग असो, उडीद असो, मावा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो। तरी आपल्याला माव्याच्या नियंत्रणासाठी उलाला हे फवारावं लागतं, त्याने मावा कंट्रोलमध्ये येतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। पिकाच्या माहितीविषयी आणि भूजलविषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ असतात। जय जवान जय किसान।